राजाला जेव्हा असं वाटायला लागतं की त्याचा सेनापती त्याच्यापेक्षा जास्त ताकदवान होत चाललाय किंवा त्याचं राजकीय वजन वाढतंय, तेव्हा अनेकदा राजा काय करतो तर त्याच्या विरोधात असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला ताकद देतो. सेनापतीला थेट रोखण्याऐवजी त्याच्यासमोर दुसरा पर्याय उभा केला जातो. कारण हेच राजकारण असतं. आणि भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारची राजकीय रणनीती अनेकदा वापरल्याचं स्वतः त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांकडून सांगितलं जातं. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या हीच परत चर्चा रंगते. कारण विखे पाटील आणि कोल्हे या पारंपरिक राजकीय वैराची चर्चा अनेक वर्षापासून होत आली. मात्र हे वैर कमी करण्याऐवजी भाजपनं थेट कोल्हे गटाला बळ दिले विखेंच्या विरोधात. विधान परिषदेसाठी विवेक कोल्हेंना उमेदवारी देण्यात आली. अजून एक त्यांचे विरोधक प्राजक्त तनपुरे यांनाही पक्षात घेऊन विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे हा फक्त योगायोग होता की त्यामागे मोठं राजकीय गणित आहे. या सगळ्यावरून विखेंना काय नेमकं त्यांना दर्शवायचं हे सगळं का घडलं तर काय आहे, राजकीय जाणकारांच्या मते राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत येऊ लागल्यानंतर या हालचालींना वेग आला. असं म्हटलं जात होतं मध्यंतरी की फडणवीस दिल्लीत जातील आणि त्यानंतर हे सगळं सुरू झालं. अर्थात हे खरं आहे की नाही याबाबत कोणतीही अधिकृत दावा नाही, पण नगरच्या राजकीय वर्तुळात मात्र याच्या चर्चांना उधाण आले. कारण ज्या जिल्ह्यात विखे पाटीलांचं मोठं वर्चस्व मानलं जातं त्याच जिल्ह्यात त्यांच्या पारंपरिक विरोधकांना राजकीय ताकद पुरवली जाते. पण यावरूनच परत एकदा कोल्हे विरुद्ध विखे पाटील अर्थात सुजय विखे पाटील विरुद्ध विवेक कोल्हे असा संघर्ष चर्चेत आलाय. मग त्यामागची राजकीय पार्श्वभूमी काय आहे आणि या सगळ्याचा पुढच्या काळात कोणाला फायदा होऊ शकतो, चला याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. 2019 मध्ये स्नेहलता कोल्हे यांचा आशुतोष काळे यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आणि हा पराभव विखेंमुळे झाला असा आरोप तेव्हापासून कोल्हे करतात. आणि मग त्यानंतरच अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटील विरुद्ध कोल्हे असा राजकीय संघर्ष अधिक ठळकपणे दिसायला लागला. आधी तो थोडासा सुप्त संघर्षात होता. पण नेमकं काय घडलं हे सांगण्याआधी या सगळ्याच्या कथेमधला खरा ट्विस्ट समजून घेणं गरजेचं आहे. एक काळ म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला म्हणा किंवा काही महिन्यांपूर्वी असं होतं की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या राजकारणात जातील आणि महाराष्ट्रात भाजपचा नवा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे येईल अशा चर्चा फार रंगल्या होत्या. या चर्चामध्ये ज्या काही नावांचा उल्लेख व्हायचा त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचंही नाव घेतलं जायचं. सहकार क्षेत्रातील त्यांचा प्रभाव, महाराष्ट्रातील त्यांचं राजकीय वजन, त्यामुळे त्यांच्याकडे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात होतं आणि या प्रेरणा विखे पाटलांनीच रोवल्या होत्या असंही कुजबूज सुरू आहे. आता ते खरं की नाही हा वेगळा विषय आहे, पण अशा चर्चा मात्र नक्की रंगल्या होत्या. आता बघा, 2019 नंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघात विखे पाटील गटाचा प्रभाव असलेल्या गणेश सहकारी साखर कारखान्यावर आणि अनेक ग्रामपंचायतीवर कोल्हे गटानं सत्ता मिळवली. एवढंच नाही तर यंदाचं जे नगराध्यक्ष पद आहे त्या निवडणुकीवेळी अजित पवार गटाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यात आला. तेव्हाही राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कोल्हे यांनी टीका केली. मुख्यमंत्री स्वतः त्या बैठकीत होते किंवा त्या सभेत होते जिथं नगराध्यक्ष पदासाठी किंवा प्रचाराची ती सभा झाली होती आणि मुख्यमंत्र्यांसमोरच विखेंवर अप्रत्यक्षपणे कोल्हेंनी निशाणा साधला होता. त्यामुळे हा वाद फक्त स्थानिक राहिला नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय बनलाय. हा वाद सर्वश्रुत असतानाच 2019 मध्ये पराभव झालेल्या कोल्हे गटाला आता मोठं राजकीय बळ दिलं जातंय. कारण नुकताच विवेक कोल्हे यांचं विधान परिषदेवर आमदारकी म्हणून वर्णी लागण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या. कारण ज्या नेत्यांचा संघर्ष थेट राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी जोडला जातो त्याच नेत्याला भाजपने विधान परिषदेत पाठवणं ही साधी राजकीय नियुक्ती की त्यामागं मोठं राजकीय गणित आहे, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. आणि जेव्हा कोल्हेंना आमदारकी मिळाली ती मिळाल्यानंतर कोल्हे यांचा सत्कार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रात असणाऱ्या गणेश सहकारी साखर कारखान्यात करण्यात आला. यावेळी विवेक कोल्हे यांनी थेट इशाराच दिला. ते म्हणाले, मी घायाळ होतो म्हणून घातक झालोय. आता मला संपूर्ण महाराष्ट्राचं कार्यक्षेत्र म्हणून मिळालंय आणि त्यात राहता आणि लोणीही येतं. हा टोला स्पष्टपणे विखे पाटलांच्या बालेकिल्ल्याकडे निर्देश करणारा मानला गेला.
आणि त्यानंतर विखे पाटलांनी अर्थात राधाकृष्ण विखे पाटलांनी आम्ही भाजपसोबत एकत्र काम करत आहोत असं म्हणत हा वाद टाळायचा प्रयत्न केला खरा. मात्र सुजय विखे पाटलांना हे काही रुचलं असं दिसत नाहीये. कारण नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात सुजय विखे पाटील आक्रमक भूमिकेत दिसून आले. लोणी येथील कार्यक्रमात त्यांनी नाव न घेत विवेक कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. कारखान्याचं चेअरमन झालं पाहिजे, आमदार झालं पाहिजे, पद मिळाले पाहिजेत अशी काही लोकांची धडपड असते. त्यांना सांगू इच्छितो की पदाचा आनंद मर्यादित ठेवला पाहिजे. आज तुम्ही ज्या पदाचा आनंद घेता ती पदं आम्ही सोडून दिलेली आहेत. आम्हाला लोकांमध्ये जाण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाही. जास्त भारावून जाऊ नका. पद यायला आणि जायला वेळ लागत नाही. मी स्वतः त्याचं जिवंत उदाहरण आहे. मेंदूचा डॉक्टर फार काळ बाहेर राहिलाय, त्यामुळे मनोरुग्ण बाहेर पडायला सुरुवात झाली. आता मेंदूचा डॉक्टर परत येणार आहे आणि सगळ्यांवर उपचार करणार आहे असा टोला सुजय विखे पाटलांनी लगावला. खरं तर सुजय विखे पाटीलांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ही पराभव झाला, तिथंही त्यांना यश मिळालं नाही. मग पुढे जाऊन विधान परिषदेत त्यांचं पुनर्वसन होईल अशी अपेक्षा त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना होती. मात्र तसं न होता त्यांच्या विरोधक मानल्या जाणाऱ्या विवेक कोल्हे यांनी विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आणि ते आमदार झाले. इतकंच नाही तर विखे पाटलांचे आणखी एक राजकीय विरोधक मानले जाणारे प्राजक्त तनपुरे यांनाही भाजपमध्ये घेऊन विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. त्यामुळे एका बाजूला विरोधकांचं पुनर्वसन होत असताना दुसऱ्या बाजूला सुजय विखे पाटील अजूनही एखाद्या संधीची वाट बघत असल्याचं चित्र दिसतंय. दरम्यान विवेक कोल्हे आता सक्रिय झालेत. याचं कारण आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुका. त्यामुळे विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष आता पुन्हा एकदा नव्या टप्प्यात प्रवेश करत असताना भाजपने कोल्हेंना बळ दिले. कारण विखे पाटलांना कुठेतरी मागं सरायचंय, त्यांना पुन्हा एकदा आपली ताकद भाजपला सिद्ध करायची आहे असं म्हटलं जाते. त्यामुळे आता विखेंसमोर दुसरा पर्याय उभा केला जातोय का अशीही चर्चा सुरू आहे. म्हणूनच पुढच्या काळात हा संघर्ष केवळ कोल्हे विरुद्ध विखे इतकाच राहतोय की त्याला आणखी मोठं राजकीय स्वरूप मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.